आपण जर प्रभाग क्रमांक 12 ची स्थिती आतापर्यंत जर बघितली तर या ठिकाणी सुनील आबा गायकवाड देखील पिछाडीवरती असल्याचं एक धक्कादायक चिन्ह आहे आणि त्यामधून सर काय सांगाल आबा देखील या ठिकाणी माघारी जाताना दिसत आहेत. विशेषतः 11 आणि 12 हम्म. हे दादांचे लाडके मतदारसंघ म्हणता येते, हो. लाडके प्रभार म्हणता येते. हम्म. मी मगाशी म्हणत होतो हम्म. की विरोधी पक्षीयांची ही अशी एक चाल होती की मुळाला घाव घालूया, हम्म. पण त्यात ते यशस्वी झाले नाही. हम्म. हम्म. सुळगावच्या सभेनंतर दादांनी या सभेला उत्तर दिलं होतं. त्या उत्तरातलं एक वाक्य सांगतो. हो. त्यामध्ये एकाच वाक्यामध्ये दोन पक्षी, जणू एकाच बाणात दोन पक्षी मारलेला आहे. हम्म. त्याच्यात एक सुनील गायकवाडांवर एक वाक्य होतं हम्म. की तुम्हाला हम्म. नाक्यावरची गुंडगिरी तुमच्या गल्लीत आणायची आहे का, आणि नाक्यावरचे काळे धंदे तुमच्या घरापर्यंत पोचायचे आहेत का, असं एक वाक्य होतं. हम्म. त्या वाक्याने बरंचसं काही ते सांगून जात होतं आणि परिणामतः त्याचाही परिणाम मतदारांवर नक्की झाला असला पाहिजे. अच्छा. नाहीतर ही BJPची ताकदमधला भाग होता सुनील गायकवाड मागे जाणं. हम्म. कदाचित ते गॅप भरूनही काढतील, हम्म. हम्म. पण त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची कामं मतदार त्या पद्धतीने हे करू शकतील. मगाशी उपमहापौर निलेश आहेर मागे पडले होते, आता ते पुढे गेलेले आहेत. ते हा भाग महत्त्वाचा आहे. 11 हा भाग जो आहे यामध्ये नामदार दादा भुसेंनी सर्वार्थाने आपली शक्ती, आपला निवास म्हणून नाही, आणि लोकांची पण भक्ती त्यांच्यावर आहे. कारण आधी आम्ही आठवतो, आम्ही जुने नववसाहतकार, जेथे रस्ते नव्हते, गटारी नव्हत्या, त्या अत्यंत आधुनिक गटारी, अत्यंत आधुनिक सिमेंटचे रोड असे करून दिल्यामुळे या भागातले नागरिक, त्यांचा विश्वास होता. बाकीचे जे काही सामदाम दंडभेद असं केलं तरी त्याच्यावर त्याचा प्रभाव पडला नाही. आणि 11 मध्ये जरी एक उमेदवार BJPचा की जिथं जास्त ताकद बंडू काकांनी लावलेली आहे, आणि विशेषतः सोयगाव केंद्रित लावलेली आहे. ते मूळ त्या गावचे बच्छाव फॅमिली. हो 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 हो. आणि शिवाय बंडू काकांची राजकीय कौशल्य नीती, कारण नाही म्हटलं तरी ते पण चाणक्य समजले जातात. उत्तम वक्ता मध्ये त्यांची सध्या गणना होते. मालेगाव तालुक्यातले प्रमोद महाजन ते बनवू इच्छित आहेत. तर त्यांनी पण ती ताकद तशा अर्थाने लावलेली आहे. हो हो. एवढं मात्र नक्की. नक्कीच सरजी, पण सगळ्यात महत्वाचा विषय असा येतोय की भारतीय जनता पार्टीने संपूर्ण 20 उमेदवार हे हिंदू बहुल भागामध्ये होते, 4 उमेदवार वेगळे, पण संपूर्ण 20 उमेदवार उभे केलेले होते. त्याचप्रमाणे शिवसेनेने 24 उमेदवार त्या ठिकाणी उमेदवारी केलेल्या होत्या. आताचा सध्याचा निकाल 2च उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या आघाडीवरती आहेत आणि त्यानंतर 17 उमेदवार हे भाजप शिवसेनेचे म्हणजे दादासाहेब भुसे यांच्या आघाडीवरती आहेत. काय सांगा? एक नक्कीच जी युती मुंबईसारख्या शहरामध्ये, ठाणेसारख्या शहरामध्ये बघायला तेच सूत्र या ठिकाणी वापरलं तर भाजपला ही जी काही अपमानकारक पिछाडी दिसते हे चित्र बघायला मिळालं नसतं. परंतु झालं काय की महाजन साहेबांनी हे जे नवीन दोघं नेतृत्व आले आणि यांनी सन्मानजनक वाटाघाटी, म्हणजे किमान 10 जागा असा जर काही हट्ट धरला, आणि हे नकोच, युती नकोच या मुद्द्यावर, आणि युती होणार असेल तर आम्ही प्रचार करणार नाही, प्रचारापासून दूर राहू, हे वाक्य पक्षाला हानिकारक वाटलं. आणि म्हणून नाही 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 असं होणार असेल तर काही उपयोगाचं नाही, आणि म्हणून त्यांना वेटेज देण्यात आलं. बंडू काका म्हणा, गायकवाड म्हणा, आणि त्यानुसार हा हट्ट. नाही तर जुने, माझं त्या जुन्या नेत्यांशी गोपनीय बोलणं झालेलं आहे, तर त्यांनी असं सांगितलं की आमची एवढंच काय दादांची भूमिका होती की बुवा मला माझ्या निवडणुकीच्या वेळी या लोकांनी तनमन धनाने सगळं केलेलं आहे, तर चला ह्या वेळेला आपण मोठेपणा दाखवूया. अगदी 10व्या जागेला शेवटचं उठण्याची वेळ जेव्हा आली
हा. तेव्हा 10वी जागा सुद्धा देण्याची तयारी दादांनी दाखवली होती. पण यांचा अट्टहास नडला आणि शेवटी ह्या तिघ कार्यकर्त्यांना माघार घ्यावी लागली, या मुख्य कार्यकर्त्यांनाच. मग त्यांना प्राधान्यच राहिलं नाही, कारण या दोघांनाच महत्व आलं. जुने कार्यकर्ते बाजूला झाले आणि वरिष्ठ कार्यकारिणीने ह्या जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन धोरणात्मक निर्णय जे काही बघावे लागतात, कारण डॅमेज लवकर भरून निघत नाही. बरोबर. डॅमेज, राजकीय डॅमेज भरून निघायला फार वेळ लागतो. हो. मग अट्टहास जो केला, हा अट्टहास अनाठायी होता हे सहज लक्षात येतं. बरोबर. अट्टहास, स्वतंत्र लढण्याचा अट्टहास मालेगाव सारख्या सेन्सिटिव्ह भागामध्ये बरोबर. हे अनावश्यक झालं असं